आज आपण मोशन मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन या शास्त्रज्ञानं मोशनचा अभ्यास करून त्याचे 3 इक्वेशन्स बनवले आणि त्याचप्रमाणे लॉज सुद्धा बनवले. न्यूटननं मोशनचे 3 लॉज सांगितलेले आहेत. त्यातला आज आपण पहिला लॉ डिस्कस करणार आहोत, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय सांगतो हा लॉ? न्यूटननं असं सांगितलं आपल्या पहिल्या नियमामध्ये की कोणतीही वस्तू, कुठलीही वस्तू जर तिच्यावर कुठलं एक्सटर्नल फोर्स, बाह्य बल लावलं गेलं नसेल, आणि ते सुद्धा कसं बाह्य बल? अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स. एखाद्या वस्तूवर जर कुठलंही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नसेल तर ती वस्तू आपली अवस्था सोडत नाही. आता अवस्था सोडत नाही म्हणजे नेमकं काय? तर ती ज्या वेगानं पुढं चाललेली आहे त्याच वेगात तशीच जात राहील. ती आपला वेग बदलत नसते. जोपर्यंत वस्तूवर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली युनिफॉर्म लिनियर मोशन सोडत नाही. आता यामध्ये कोणते कोणते शब्द आले ते आधी डिस्कस करू आणि मग पुन्हा लॉकडे जाऊया. यात युनिफॉर्म मोशन हा एक शब्द आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे आपण याच्या आधी पण डिस्कस केलेलं आहे. ज्या मोशन मध्ये एखादं ऑब्जेक्ट, वस्तू आपली गती, आपली व्हेलॉसिटी बदलत नाही त्या मोशनला युनिफॉर्म मोशन म्हणतात. जसं की एखादी व्यक्ती दर सेकंदाला एक पाऊल पुढं टाकत जात आहे. दर सेकंदाला त्या व्यक्तीनं कापलेलं अंतर जर समान असेल तर ती वस्तू युनिफॉर्म, ती व्यक्ती युनिफॉर्म मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. आता मी इथं उभा आहे आणि मी अजिबात आपली जागा बदलत नाही. 1 सेकंद झाला, 2 सेकंद झाले, 3 सेकंद झाले, 4 सेकंद झाले. मी माझी जागा बदलली का हो? नाही बदलली. मी माझी जागा बदलली नाही म्हणजे मी दर सेकंदाला किती अंतर कापतोय? 0. आणि मी प्रत्येक सेकंदाला कापलेलं अंतर 0च आहे म्हणजे समान आहे. म्हणजेच मी युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. कळलं का? स्थिर वस्तू ही सुद्धा युनिफॉर्म मोशन मध्येच असते. म्हणून रेस्ट पोझिशन ही, स्टेट ऑफ रेस्ट ही युनिफॉर्म मोशनचाच एक प्रकार आहे. युनिफॉर्म मोशन मध्ये ती वस्तू एकाच विशिष्ट गतीनं पुढं 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 जात असेल किंवा ती आहे त्याच जागी स्थिर असेल. या दोन्ही अवस्थांना युनिफॉर्म मोशन असंच म्हणायचं. ओके, युनिफॉर्म मोशन कळलं. आता पुढचा एक मुद्दा नीट समजून घ्या. एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय? आता समजा मी एक ऑब्जेक्ट आहे, मी एक वस्तू आहे आणि मला बाहेरून म्हणजे दुसरं कोणीतरी धक्का देतं, त्याला म्हणायचं एक्सटर्नल फोर्स. ओके, आता अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? ह्याच्यासाठी बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय ते पण समजून घ्या. तुम्ही रस्सी खेच बघितलेली असेल. काय असतं त्यामध्ये?
इकडे एक टीम असते, इकडे एक टीम असते आणि ते दोरीनं उडत असतात, बरोबर. जेव्हा ती रस्सी, ती दोरी कुठंच हलत नसते तेव्हा कोणीच फोर्स लावत नाही असं असतं का? नाही. इकडून पण ओढतायत, इकडून पण ओढतायत, पण दोन्हीकडून लावलेलं फोर्स समान आहे. जेव्हा दोन्हीकडून लावलेलं फोर्स समान असतं तेव्हा त्याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. आता हा फळा जो आहे की नाही, ह्या फळ्याला पृथ्वी खालच्या दिशेनं खेचते, म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते. आणि त्याच बरोबर ह्या फळ्याला इथं खिळे लावलेले आहेत आणि त्या खिळ्यांमुळे हा फळा अडकून बसलाय. ते खिळे काय करतायत? या फळ्याला खाली जाण्यापासून रोखतायत. म्हणजे ते खिळे त्या फळ्याला वरच्या दिशेनं खेचतायत. पृथ्वी खाली खेचते, खिळे वर खेचतायत आणि फळ आहे तिथंच आहे. का बरं आहे तिथंच आहे? कारण दोघांचं फोर्स समान आहे, बॅलन्स्ड फोर्स आहे. समजा खिळ्याची ताकद कमी पडली, खिळा जर नाजूक असेल, बारीक असेल, तर हा फळा खाली खाली येईल. त्यावेळी ते फोर्स बॅलन्स्ड फोर्स नसतं. लक्षात येते का? बघा, बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स. मी एखादी वस्तू जर एखाद्या वस्तूवरती मी जर फोर्स लावला, समजा आता मी त्या फळ्याला ढकलतोय, मी या फळ्यावरती फोर्स लावतोय, या भिंतीवर फोर्स लावतोय, भिंत हलते का? नाही हलत. का नाही हलत? मी तर फोर्स लावतोय. पण त्याच वेळी ह्या भिंतीला दुसरं कुठलं तरी फोर्स विरुद्ध बाजूनं अपोज करतंय. जोपर्यंत ती वस्तू हलत नाही तोपर्यंत असं समजायचं की त्या वस्तूवर बॅलन्स्ड फोर्स काम करते. वस्तू जर स्थिर असेल किंवा तिचा वेग बदलत नसेल तर समजायचं की त्या वस्तूवरचे फोर्सेस बॅलन्स्ड आहेत. असं कधीच नसतं की एखाद्या वस्तूवर कुठलंच फोर्स काम करत नाही, असं कधीच नसतं. कुठले ना कुठले फोर्सेस काम करत असतातच. आणि लक्षात ठेवा, ते फोर्सेस बॅलन्स्ड असतात. बॅलन्स्ड फोर्स जोपर्यंत त्या वस्तूवर काम करते तोपर्यंत ती वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये असते. तर न्यूटननं काय सांगितलंय पहिल्या रूलमध्ये? कुठलीही वस्तू आपली गतीची अवस्था कायम ठेवते, आपली गतीची अवस्था बदलत नाही, युनिफॉर्म मोशन बदलत नाही. मग ती स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असेल, तर दोन्ही अवस्था काय आहेत? युनिफॉर्म मोशनच्याच प्रकार आहेत. स्टेट ऑफ रेस्ट हे सुद्धा युनिफॉर्म मोशन असेल. आणि या अवस्था कुठलीही वस्तू बदलत नाही जोपर्यंत त्या वस्तूवरती एखादं अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही. आता मी मगा सांगितलं की या फळ्याला खालच्या बाजूनं पृथ्वी खेचते आणि खिळे लावलेले आहेत. त्या खिळ्यांनी त्या फळ्याला वरती धरून ठेवलेलं आहे, त्यामुळं हा फळा स्थिर आहे. पण समजा मी फोर्स लावण्याचा प्रयत्न केला तर हा हलतोय थोडाफार. म्हणजे माझ्या फोर्समुळं ह्या फळ्याची मोशन झाली, म्हणजे मी लावलेलं फोर्स हे अनबॅलन्स्ड फोर्स झालं, बॅलन्स्ड नव्हे. कळतंय का? बघा, न्यूटननी काय सांगितलंय? जोपर्यंत एखाद्या वस्तूवरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली गतीची अवस्था सोडत नाही. स्थिर असेल तर स्थिरच राहील
आणि एक समान वेगानं जात असेल तर एक समान वेगानंच जाईल. एव्हरी बॉडी कंटिन्यूज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस an external unbalanced force. शब्द लक्षात घ्या. एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स act on it. Every object continues its state of rest and or state of uniform motion unless it is acted upon by an external unbalanced force. अर्थ काय? जोपर्यंत एखादी वस्तू तिच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही तोपर्यंत ती वस्तू मग स्टेट ऑफ रेस्ट असेल तर स्टेट ऑफ रेस्टमध्येच राहील आणि युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहील. आपली गतीची अवस्था बदलणार नाही. नियम कळला का? ह्या नियमामुळेच एखादी वस्तू समजा टेबल आहे, खुर्ची आहे, ती घरात जिथं ठेवलेली तिथंच राहते. स्थिर अवस्था आहे, ती बदलतच नाही. जोपर्यंत कोणी जाऊन ते खुर्ची बाजूला ओढत नाही तोपर्यंत ती खुर्ची हलणार आहे का तिथून? नाही. म्हणजे ती आपली अवस्था बदलत नाही. मोशनची अवस्था सुद्धा आकाशामध्ये कुठल्याही ग्रहगोलांच्या ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर फिरणाऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या एक समान वेगानं जात राहतायत. त्यांना कोणीही अडवत नाही आणि त्या वस्तूंची गती कमी होत नाही, वाढत नाही, सेम राहते. याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. लक्षात येते का बघा? Newton's first law states that every object continues its state of rest or state of uniform motion unless it is acted upon by an external unbalanced force. आता आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघितला. ह्याच्याशी संबंधित एक महत्त्वाची प्रॉपर्टी प्रत्येक वस्तूमध्ये असते ती आपण शिकूया. ती प्रॉपर्टी आहे इनर्शिया. इनर्शियाला मराठीमध्ये जडत्व म्हणतात. इनर्शिया म्हणजे काय? तर कुठल्याही वस्तूची अशी टेंडन्सी, अशी प्रवृत्ती. कोणती प्रवृत्ती? की आपली अवस्था सोडायची नाही. द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. ज्या कुठल्या वस्तू एखादी वस्तू ज्या कुठल्या अवस्थेमध्ये असते त्या अवस्थेतच राहणं त्या वस्तूला आवडतं. आता मी या इनर्शियाची काही उदाहरणं देतो. ती उदाहरणं आपण इनर्शियाच्या 3 प्रकारांनुसार बघूया. हा इनर्शिया 3 प्रकारचा आहे. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे काय? जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहते आणि ती स्थिर अवस्थेतून बाहेर पडण्यास विरोध करत असते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कधी तुम्ही एखाद्या बंद पडलेल्या 4 व्हीलरला धक्का देऊन पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलाय का? बघा, तुम्हाला एक अनुभव आलेला असेल. जेव्हा तुम्ही सुरुवातीला धक्का द्यायला लागता ना तेव्हा खूप ताकद लावावी लागते. जोपर्यंत ती गाडी हालत नाही तोपर्यंत तुम्हाला खूप ताकद लावावी लागते. आणि एकदा का ती गाडी पुढं चाकं जेव्हा फिरायला लागतील आणि गाडी पुढं जायला लागेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कमी फोर्स लावावं लागतंय. म्हणजे काय झालं इथं? पहिल्यांदा जास्त ताकद लावावी लागली, नंतर एकदा गाडी पुढं जायला लागली की तुम्हाला कमी ढकलावं लागलं. कशामुळं?
इनर्शिया ऑफ रेस्टमुळं. इनर्शिया ऑफ रेस्टमुळं काय होत होतं, ती वस्तू, ती गाडी जेव्हा स्थिर होती, थांबलेली होती, तेव्हा तिला ढकलताना ती गाडी विरोध करत होती. त्यामुळे तुम्हाला जास्त ताकद लावावी लागली. पण जेव्हा ती गाडी एकदा गतिमान झाली, मोशनमध्ये आली, की मग तुम्हाला ती ढकलणं सोपं जाऊ लागलं. ओके, त्याला इनर्शिया ऑफ रेस्ट. स्थिर असणारी वस्तू, रेस्ट पोझिशन मध्ये असणारी वस्तू रेस्ट पोझिशनलाच राहणं पसंत करते, प्रिफर करते. पुढे इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन काय सांगतो, जर एखादी वस्तू मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या घरातला पंखा. पंखा जर तुम्ही बंद केला तर लगेच थांबतो का? नाही थांबत, तो फिरतच राहतो आणि हळूहळू हळू मग तो स्थिर होतो. हा बंद केल्यानंतर पण का फिरत राहतो? कारण त्याची आधीची अवस्था मोशनची होती, म्हणजे त्याला आधी मोशन होती आणि ती मोशन न बदलण्याची त्याची प्रवृत्ती म्हणजे इनर्शिया ऑफ मोशन. तो पंखा जरी तुम्ही बंद केला तरी काही काळ फिरत राहतो, कारण त्याच्यामध्ये इनर्शिया ऑफ मोशन आहे. इनर्शिया ऑफ मोशनचं अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या गाडीतून चाललेला आहात आणि तुम्ही ब्रेक लावला तर ती गाडी लगेच थांबत नाही, काही अंतर पुढे जातेच. कशामुळं? इनर्शिया ऑफ मोशनमुळं. आणखीन इनर्शिया ऑफ मोशनचं अजून एक तुम्ही अनुभवलेलं उदाहरण सांग. समजा एसटी बसमधून तुम्ही जाताय आणि तुम्ही उभे आहात किंवा बसलेलेही असला तरी काही हरकत नाही. ती गाडी जेव्हा पुढं जात असते आणि अचानक ब्रेक दाबते तेव्हा तुम्ही असं पुढच्या सीटवर पडल्यासारखं होतं, किंवा उभे असाल तर तुम्ही पुढं पडणारच अशी अवस्था येते. हे कशामुळं? कारण गाडी जेव्हा पुढे जात असते तेव्हा तुम्हीही पुढे चाललाय, गाडी मोशन मध्ये आहे, तुम्ही पण मोशन मध्ये आहात, पण ब्रेक गाडीला लावलाय, तुम्हाला नाही. त्यामुळं गाडी थांबणार आहे, तुम्ही नाही, तुम्ही पुढेच जाताय. त्यामुळे तुम्ही पुढच्या सीटवर आपटण्याची जास्त भीती असते. हा आहे इनर्शिया ऑफ मोशन. लक्षात येतंय? आणि आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन. प्रत्येक वस्तू, आपली जी दिशा आहे ती दिशा बदलत नसते. गतीची दिशा कुठलीही वस्तू बदलत नाही जोपर्यंत ती बदलवली जात नाही. एखादा चेंडू तुम्ही फेकला तर तो तसाच पुढे जात नाही, जोपर्यंत त्याला, बघा, तो जमिनीवर पडल्यानंतर पुन्हा त्याची दिशा बदलते, टप्पा पुन्हा दिशा बदलत जाते. पण त्यासाठी त्याला पृथ्वीचं फोर्स किंवा जमिनीकडून मार बसावा लागतो. बॉलरनं बॉल टाकल्यानंतर बॅट्समन जोपर्यंत त्याला दिशा देत नाही तोपर्यंत तो बॉल तसाच जातो. बॅट्समननं बॉल मारायचा जर हुकला तर तो मागे जातो. जोपर्यंत फोर्स लावला जात नाही तोपर्यंत तो बॉल आपली दिशा बदलत नाही. हे झाले इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन तुम्ही शिकला आहे. इनर्शिया ऑफ रेस्टचं आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही घरी प्रयोग करून बघा. तुम्ही काय करा, एक ग्लास घ्या, त्या ग्लासवरती एक कार्ड ठेवा, पुठ्ठा आपलं पोस्ट कार्ड टाईप, आणि त्याच्यावरती बरोबर ग्लासच्या मधोमध येईल असे 5 रुपयाचं नाणं ठेवा, एक जाड कॉईन ठेवा. तुम्ही त्या पुठ्ठ्याला जर टिचकी मारली तर तो पुठ्ठा पुढे जातो, पण ते कॉईन असतं ना, ते कॉईन ग्लासमध्ये पडतं. ते कॉईन त्या पुठ्ठ्याबरोबर पुढे जात नाही. का जात नाही?
कारण तुम्ही टिचकी पुठ्ठ्याला मारली, मोशन पुठ्ठ्यामध्ये निर्माण झाली. कॉइन स्टेट ऑफ रेस्ट मध्ये होतं, स्थिर होतं, त्याला तिथंच राहायचंय, तिथंच थांबायचंय, ते कॉइन पुढे जात नाही. त्यामुळं ते कॉइन तिथंच पडतं. म्हणजे ते कॉइन स्टेट ऑफ रेस्ट बदलायला विरोध करत असत. अजून एक सांगू, तुम्ही बेडशीट झटकता, चादर झटकता तेव्हा धूळ उडते. झटकल्यामुळं त्या बेडशीट किंवा चादरवरची धूळ का उडते, का धूळ बाजूला जाते, ह्याचा विचार केलाय कधी? ह्याचं कारण सुद्धा इनर्शिया आहे. आता मी नीट तुम्हाला सांगतो बघा. हे बेडशीट जे असतं ते तुम्ही कसं झटकता, असं वर नेता आणि जोरात खाली आपटता, जोरात खाली घेताना जोरात घेता. आता बेडशीट वरती धूळ आहे, बेडशीट असं वर नेलं की ती धूळ पण वर 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 चालली आणि तुम्ही ते बेडशीट खाली झटकलं की बेडशीटच खाली येते. धूळ वर 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 चाललेली होती, ती वरच्या दिशेनं तिचा इनर्शिया आहे, इनर्शिया ऑफ मोशन, ती वरच राहते आणि बेडशीट खाली येते. अशा रीतीनं ती धूळ वर राहिली, बेडशीट आपलं धुळीपासून अलग झालं, वेगळं झालं, बेडशीटवरची धूळ झटकून निघाली. हे त्या धुळीच्या इनर्शियामुळे झालंय, हे लक्षात घ्या. धूळ वर वर चालली होती आणि तिला आपण फसवलं, कळतंय का? त्याला म्हणायचं इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ रेस्टचं आणखीन एक उदाहरण सांगतो. इनर्शिया ऑफ रेस्ट मध्ये कधी कधी तुम्ही असा अनुभव घेतला असेल बघा, गाडीवर डबल सीट एखादी व्यक्ती जर बसलेली असेल मागं आणि गाडी चालवणाऱ्यानं जर एकदम गाडी वेगात पुढे घेतली तर मागं बसलेला माणूस एक असं मागं कोलमडू शकतो, पडू शकतो. असं तुम्ही बघितलं असेल, एखादा व्हिडिओ गमतीदार त्याच्यामध्ये तुम्ही असं बघितलं असेल किंवा अनुभवही घेतलेला असेल. जोरात गाडी जर पुढच्यानं नेली पुढं की मागची व्यक्ती अशी मागं पडल्यासारखी होते. का बरं असं होतं? कारण सुरुवातीला गाडी स्थिर आहे, मागचा माणूस गाडीवर बसलेला आहे, तो पण स्थिर आहे. आता पुढच्या माणसानं गाडी जोरात नेली, गाडी पुढे जाणार आहे, पण मागं स्थिर अवस्थेत असणारी व्यक्ती, तिला स्थिर अवस्थेतच राहायचं असतं, इनर्शिया ऑफ रेस्ट. आणि ती व्यक्ती तिथंच आहे, गाडी मात्र पुढे जाते, गाडी पुढे जाते, ही व्यक्ती मागं राहते, त्यामुळे ही अशी मागं पडल्यासारखी होते. हा आहे इनर्शिया ऑफ रेस्ट. समजलं? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि इनर्शिया ह्या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. स्टेट ऑफ रेस्ट फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा लॉ ऑफ इनर्शियाच आपण समजू शकतो. जे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा लॉ ऑफ इनर्शियाच आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कळलाय ना? बघा, तुम्ही पुन्हा पुस्तकामध्ये पण वाचा. मी जी दिलेली उदाहरणं आहेत ही मला सुचलेली उदाहरणं आहेत. पुस्तकामध्ये वेगळी एक्झाम्पल्स दिलेले असू शकतात, ते तुम्ही वाचा व्यवस्थित आणि तुमच्या पुस्तकात याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पाठ करा. कारण मी मग सांगितलं की प्रत्येक पुस्तकातले स्टेटमेंट्स वेगळे आहेत. म्हणजे SSC बोर्डाच्या पुस्तकात स्टेटमेंट वेगळं आहे, CBSEच्या पुस्तकात वेगळं असेल, आम्ही शिकताना ते वेगळंच होतं, वेगळं स्टेटमेंट होतं, मागच्या सिलेबसमध्ये ते स्टेटमेंट वेगळंच होतं. त्यामुळं काय होतंय, कुठलंही स्टेटमेंट असं पाठ केलं पाहिजे असं नाही, अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. पण दुर्दैवानं काही शिक्षक हे असंच पाहिजे, शब्द तसाच पाहिजे, त्याशिवाय मार्क देणार नाही असं म्हणतात. त्यामुळं आम्ही म्हणतो की बाबा पाठ करा. ओके, अगदी पुस्तकातलं स्टेटमेंट हे काही न्यूटननं ज्या भाषेत दिलं होतं त्याच शब्दात ह्या पुस्तकवाल्यांनी छापलेलं नाही, पण हे आग्रह मात्र करतायत असंच पाहिजे म्हणून. असं ऐका, मार्क पण मिळवायचे आहेत तुम्हाला.
ठीक आहे.